सावकाश. काय केलंस तू? काय केलंस आई? असं का वागतेस माझ्याशी? हा, हे माझं घर आहे आणि इथे तुम्ही वाटेल तसं नाही वागू शकत माझ्याशी. तू कसा वागतोयस ते बघ सोहम. का करतोयस रे सगळं? कुठे कमी पडले मी की तू इतका बेफिकीर झालास? आंघोळ घातली मला. हात कुंकू स्वतःला लावा, देवाला व्हा. पूजा संपन्न झाली. आयुष्मान आयुष्मान. केवळ तुझ्या इच्छाशक्तीमुळेच ही पूजा तू आज पार पाडू शकलीस असावरीताई. हीच इच्छाशक्ती कायम ठेव, सगळं ठीक होईल. जे काही झालं ते मला फार काही पटलेलं नाहीये, पण मी सोहमसाठी प्रार्थना करेन. धन्यवाद गुरुजी, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. येतो. या. गुरुजी म्हणाले ते अगदी खरं आहे असावरी. आज या घरात पूजा फक्त तुझ्यामुळे संपन्न होऊ शकली आहे. मला खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा. खरंच आहे. किती ठाम होतात तुम्ही आज. या सगळ्या व्यापात बबड्याला काही खायला द्यायचंच राहून गेलं माझ्याकडनं. उपाशी राहिला ना की चिडचिड करतो ग तो. मी त्याला खाण्याचं बघते हा काहीतरी. शुभ्रा आले. बबड्या. ए सोहम, अरे असा का पडलायस? उठ उठ. बबड्या, काही होतंय का तुला? हा, बरं वाटत नाही का बाळा? डोकं दुखतंय? काय होतंय? उठ उठ उठ. काय होतंय? बस. काय झालं बाळा? आई, बरं झालं तू दुसरं लग्न केलंस. आज तू आणि तुझ्या नवऱ्याने मिळून शुभ्राला पूजेला बसवलं. नाही म्हणजे बरं केलं तुम्ही शुभ्राला पूजेचा मान दिलात. खरं तर तुम्ही दोघं बसला असता पूजेला तरी चाललं असतं मला. कारण मला माहिती आहे आता तुझं लग्न झालंय आणि माझ्यापेक्षा महत्वाचा तुला तुझा नवराच असणार आहे. सोहम. नाही आई, मला माहिती आहे मी खूप विचित्र वागलो आज. पण काय नाही, घरात मला समजून घेणारं कुणीच नाहीये ग. माझे सख्खे बाबा असते तर त्यांनी मला पूजेचा मान दिला असता. जसं लहानपणी मी हट्ट केल्यावर मला बॅट बॉल आणून द्यायचे, मला खेळणी आणून द्यायचे, तसंच आजही पूजेला त्यांनी मला. नाही रे सोन्या, असं नाहीये रे राजा. आई तुला खरं सांगू, बाबा गेले ना तेव्हा तू त्यांची कमी कधीच जाणवू नाही दिलीस. सगळे मित्र म्हणायचे, त्यांच्या बाबांबद्दल बोलायचे, माझे बाबा असे आहेत, माझे बाबा तसे आहेत. पण मला नेहमी वाटायचं मला बाबा नसले म्हणून काय झालं, माझ्याकडे माझी आई आहे. पण आज मला कळलंय मला आई सुद्धा नाहीये. माझ्या आईने दुसरं लग्न करून मला पोरकं करून टाकलंय. अरे काय बोलतोस हे तू बबड्या? असं कसं बोलू शकतोस? नाही मी खरं तेच बोलतोय ग. आता मला माहिती आहे या घरात माझी मर्जी नाही चालणार. माझी आई आता तिच्या नवऱ्याची मर्जी सांभाळणार.
कारण माझी आई आणि तिचा नवरा राहतो ना इथे. काय बरळतोयस तू सोहम? तुझं तुला तरी लक्षात येतंय? आणि का रे आईंना बोलतोयस तू? ही जी पूजा घातली होती घरी ती तुझ्यासाठी घातली होती, माहिती आहे ना तुला? हो, पण मलाच बसू दिलं नाही ना पूजेला. ह्या अभिजित राजेंनी येऊन मला अडवलं आणि हिने तर चक्क बालदी उलटी केली पाण्याची माझ्या डोक्यावर. कोणती सख्खी आई असं वागते का आपल्या मुलाशी? तू नीट वाग, म्हणजे तुलाही वागणूक चांगली मिळेल. शुभ्रा, नको को बोलू त्याला. आई अहो तो चुकतोय, याबद्दल काहीच बोलायचं नाहीये का? अहो तो दारू पिऊन इथे घरी आला. आई मला माहितीये मी दारू पिऊन आलो, मला सगळं मान्य आहे. पण मी दारू का पेलो हे मला कोणीच विचारलं नाही, माझ्या सख्ख्या आईने सुद्धा नाही. खरं तर मला दारू प्यायचीच नव्हती. मी तिथे दारू घ्यायला गेलोच नव्हतो. मी विष घ्यायला गेलो होतो. अरे देवा, मला तिथे विष मिळालं नाही म्हणून मी नाही, पण मी विषच घ्यायला हवं होतं. ह्या जगात कोणालाच माझी किंमत नाहीये, तर मी जगून तरी काय करू ग? मी जातो मरायला. अरे काय बोलतोयस तू? काय करतोयस हे? पुन्हा मरणाच्या गोष्टी केल्यास तर ते फटका ठेवून देईन तुला. अरे असं बोलवतं तरी कसं तुला? तू जीव आहेस रे माझा. लहानपणी तुला वाटायचं तुझी आई तुझ्या बरोबर आहे, मग आता नाही का रे मी तुझ्या बरोबर? मी आहे ना तुझ्या बरोबर. मरणाचा वगैरे विचार येऊ कसा शकतो रे तुझ्या डोक्यात? एवढा छान संसार आहे तुझा, सोन्यासारखी बायको आहे, आम्ही दोघं आहोत. असं विचार अजिबात करायचा नाही कधी. तू जेवायला बस, इकडे बस, इथे बस. असं भरल्या ताटावरनं कोणी उठून जातं का रे राजा? काही खाल्लं नाहीयेस ना तू? थांब. हे बघ, हे बघ, सगळं तुझ्या आवडीचं आहे. मी थोडं थोडं तुला देते. नाही आई, जर काय घरातलीच माणसं माझी नाही आहेत, तरी अन्नावर तरी काय अधिकार आहे माझा? असं नको बोलूस रे सोन्या. या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे आणि मी आहे तुझ्या बरोबर. मी सगळं ठीक करेन बघ. तू आधी पहिला त्या डोक्यातला सगळा राग काढून टाक, डोकं शांत कर आणि शांतपणे जेव बाळा. मी भरू, माझ्या हातनं खाशील? घे. पाणी हवंय? आई घ्या तुम्ही आवरून, मी बाहेरच झोपते आज. शुभ्रा, नाही आई, आज रात्री मला इथे नाही झोपता येणार. तुमचं चालू द्या, सावकाश होऊ दे हा सोहम. अगं बे शुभ्रा, अगं तू ऑफिसला जायला तयार सुद्धा झालीस? अगं आई ग, नाश्ता वगैरे काही दिला नाही का तुला मी? आई थांबा, तुम्ही तुमची पाठ धरली आहे का? रात्रभर अशाच बसून होतात ना तुम्ही? हो ग, म्हणजे बबड्याला झोप लागेपर्यंत बसायचं ठरवलं होतं मी. माझा डोळा कधी लागला कळलंच नाही मला. थांब, मी काहीतरी करून देते तुला जरा. आई थांब ना, डोकं दुखतंय माझं, उठवत नाहीये मला. हो का? बरं मग आई, सोहमचा जो मित्र बाहेर थांबलाय त्याला मी सांगते सोहमला बरं नाहीये, तू घरी जा. कोण? निखिल आलाय? एक सेकंड थांब. बघितलं ताई, मित्राचं नाव घेतलं की कसा पळून गेला. शुभ्रा यार, कोणी आलेलं नाहीये, कशाला उगाच खोटं बोलतेस? सुरुवात कोणी केली? अरे तुला बरं वाटत नव्हतं ना, मग मित्राचं नाव घेतलं, असा टुणकन उडी मारून कसा काय पळालास? सोम, पुरे झाला, आता परत झोपायला जाऊ नकोस तू. हे बघ शुभ्रा, तुला मस्करी वाटत असेल पण मला खरंच बरं नाहीये, डोकं दुखतंय माझं. अरे बापरे, हो बरोबर, काल
विष घ्यायला गेलास आणि त्याच्या ऐवजी जे काही घेऊन आलास त्याच्यामुळे त्रास होतोय ना तुला. शुभ्रा हे बघ मी तुला सांगून ठेव. सोहम थांब जरा, शुभ्रा जाऊ दे ना. एक सेकंड थांब आई. तुला काय म्हणायचंय? मी खरंच विष घ्यायला हवं होतं. आई बघतेस ना, तू बघतेस ना. तेच म्हणते मी सोहम, कालपासून आईने जे बघायला नको ना तेही सगळं दाखवून झालंय आपल्या आईंना. आता नव्याने आणखी काही दाखवू नका, कृपा करा. तुला काय फरक पडतोय मला सांग. हा, जे काही करते आई करते ना माझं. तुझ्यावर जबाबदारी नाहीये माझी. आणि हे बघ, आई असताना मला तशी तुझी गरज नाहीये. आय एम शुअर. पण सोहम, आम्हाला सगळ्यांना तुझी गरज आहे. आणि टेक्निकली स्पीकिंग या अख्ख्या घराची आणि स्पेशली आईंची जबाबदारी घ्यायची गरज तुला आहे. पण तू तुझ्याच जबाबदाऱ्या आईंवर टाकतोयस अजून. मला सांग ना, अजून किती काळ तू असाच रिकामा बसून राहणार आहेस? शुभ्रा बस झाला आता. आई बघितलंस ना काय बोलते ही. काल जे काही केलं ना मी ते हिच्यामुळे घेतलं. विषयच संपला. आता काही बोलायलाच नको. कारण काही बोललं की बाळाला राग येणार आणि बाळ पुन्हा विष प्यायला जाणार. नाही आई थांबा ना, ह्याला विचारा. दारूच्या कुठल्या दुकानात विष विकतात जे घ्यायला हा दारूच्या दुकानात गेला होता? हा ही असली सगळी नाटकं करणार. काल सुद्धा अख्खा दिवस हा मुलगा मुद्दाम त्या ओल्या कपड्यांमध्ये तसाच पडून होता बेडवर. आणि ह्याच्या अशा सगळ्या वागण्याला तुम्ही बळी पडता. फ्रस्ट्रेट होऊन काहीतरी घेतो हे म्हणण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका. शुभ्रा बस झालाय आता. मी परत सांगून ठेवतोय तुला. शुभ्रा बाळा, मी हात जोडते तुझ्या पुढे. तू तरी सोडून दे ना. नको आई प्लीज, तुम्ही हात जोडू नका. नाही बोलत. मी काहीही बोलत नाही. मी शांतपणे ऑफिसला जाते. तुमचं चालू द्या जे चाललंय ते. हा हा, जा जा. ऑफिसला चालली आहे मोठी. कटकट गेली. देवा, हे काय चाललंय या घरात? माझ्या मुलांमध्ये सतत भांडण होतंय. मला त्यांच्या भांडणाची आता खूप काळजी वाटायला लागली. त्यांच्यातले वाद संपतच नाहीयेत. मला माहितीये, संसार म्हटला म्हणजे भांडायला भांड लागणार, वाद होणार. मला ही माहिती की माझा बबड्या चुकतोय. माझ्या बबड्याला योग्य मार्गावर आण देवा. त्याला चांगली बुद्धी दे, म्हणजे आपापच त्याच्यातली भांडण नष्ट होतील. माझ्या बबड्याचा संसार सुखाचा कर देवा. त्याचा संसार सुखाचा होत. काय मॅडम, देवाकडे नवऱ्याची तक्रार करताय की काय? काहीतरीच काय हो. काय झालं? एवढं टेन्शन का दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर? मला ना शुभ्रा आणि सोहमची खूप काळजी वाटते हो. आज सकाळी पण खूप मोठं भांडण झालं दोघांमध्ये. अलीकडे ना सारखेच भांडत असतात. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी अशी छान प्रसन्न व्हायला पाहिजे ना. कालचं भांडण काल मिटवून टाकायला पाहिजे. तेव्हा आज काढून उघाळत बसून आजचा दिवस का खराब करायचा? मी त्या दोघांमध्ये पडायचं म्हटलं तर आजही पटत नाहीये त्यांना. काय संसार म्हटलं की टेन्शन झालीच. सोहमच्या नोकरीमुळे त्यांच्यामध्ये टेन्शन आहे आणि त्यांच्या टेन्शनमुळे तुला टेन्शन आहे. हे बघ, पण हा काय मार्ग नाही ग. काळजीमुळे काळजी वाढते, कमी नाही. त्यापेक्षा प्रॅक्टिकली लॉजिकली विचार करून उपाय शोधला की प्रश्न सुटतो. आणि शेवटी जगणं म्हणजे तरी काय? नियतीने टप्प्याटप्प्यावर पेरून ठेवलेल्या प्रश्नांना सामोरं जाऊन त्यांची उत्तरं शोधणं. हा, पण ती उत्तरं शोधताना जगण्यातला आनंद हरवून न देणं म्हणजे खरं जगणं, नाही का? या
प्रश्नाचं उत्तर तर मला काही सापडत नाही हो. म्हणजे त्या दोघांमध्ये पूर्वीही वादविवाद व्हायचे नाही असं नाही, पण त्यात थोडं प्रेमही असायचं. तर ते प्रेमच नाहीसं होऊ लागलंय. सगळंच बिनसलंय. आई, आई खूप भूक लागली आहे. आले बबड्या. भाजी बारी झालीये का रे? तुला आवडते ना म्हणून मुद्दामच केली मी. शुभ्रालाही खूप आवडते ही भाजी, तिच्यासाठी सुद्धा काढून ठेवलीये थोडी. अहो तुम्हालाही वाढू का? बबड्या, शुभ्रा अजून रागावली आहे का रे तुझ्यावर? तिचं नेहमीच येते. हो पण तिचंही बरोबर आहे ना राजा, राग येणारच ना तिला. नाही म्हणजे तू काही मुद्दाम केलंस असं म्हणायचं नाही हो मला, पण बबड्या घरात पूजा होती आपल्या आणि तू दारू पिऊन आलास. राग येणारच ना रे तिला. मी तुझी आई आहे, तरी मलाही आवडलं नाही तुझे वागलास ते. भाजी दे. हा हो वाटते. हे बघ मी काय सांगते राजा, आपली चूक असेल ना तेव्हा माफी मागण्यात काही कमीपणा नसतो. म्हणजे मी चुकीचं आहे? ती नेहमीच बरोबर वाटते ना ग तुला? अरे असं नाही म्हणायचंय मला, पण बायको आहे ना ती तुझी, ती रागावली ना तुझ्यावर, मग तुला तिची समजूत काढायला हवी ना. बरोबर आहे ना? हो, माझी बायको चिडली तर मी काढतो भाऊ समजूत. बबड्या, तू ना शुभ्राला घ्यायला ऑफिसमध्येच जा, मग तिथून तुम्ही दोघं जण कुठेतरी फिरायला जा. मनमोकळेपणाने एकमेकांची खूप गप्पा मारा, मग बरं वाटेल तुम्हाला दोघांनाही. नाही नको, मला घरात काम आहेत. असं काय करतोय सोन्या? जरा वेळ काढ ना तिच्यासाठी. तुला फिरून या बोलायला काय जात आहे ग? बाईक मध्ये एक थेंब पेट्रोलही नाहीये माझ्या. ठीक आहे, मी पैसे देते तुला पेट्रोलसाठी, मग तर झालं. बाईकची सर्व्हिसिंग पण बाकी आहे, उगाच मध्ये बंद पडली म्हणजे. नाही नाही नको नको, असं नको. तू सर्व्हिसिंग पण करून घे बाईकचं. हा मी तुला पैसे देते हा बाळा. ठीक आहे, किती देऊ? 2000 रुपये पुरतील? मीच फोन करते तिला. हॅलो शुभ्रा, अगं मी आई बोलतेय. हा आई बोला. शुभ्रा, आज ना बबड्या तुला ऑफिसमध्ये न्यायला येणार आहे. अहो कशाला, मी येईन ना घरी. अगं नाही, तो तुला ना फिरायला घेऊन जाणार आहे बाहेर. हा थांब थांब, त्याच्याशीच बोल. घे बोल तिच्याशी, सॉरी म्हण तिला. घे. हॅलो. हॅलो. हा शुभ्रा, सॉरी. मी न्यायला येतोय आज तुला. काय शॉपिंग आणि पिक्चर? अगं कसं जमणार सगळं? मी देते तुझा हो म्हण तिला. ठीक आहे ठीक आहे, जाऊ आपण पिक्चरला जाऊ, शॉपिंग पण करूया. हां येतो मी, बाय. हे पैसे घे, पुरतील? हो चल मी निघतो. अरे संपवून तसा. नाही नको, बाईक सर्व्हिस करून मग जायचं ना, उशीर होईल. देवा सगळं ठीक होऊ दे त्यांच्या आयुष्यात.